लग्नामध्ये सर्वात सुंदर कसं दिसणार आहे याचं सिक्रेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. Oh my god. वेलकम टू द न्यू ब्लॉग. आता मस्तपैकी तयार झालेले म्हणजे फोटो तो बनताय बाप, आहे की नाही. तर सेल्फी फोटो काढायचं. आता बघा माझे भाऊजाई काय माहिती बांगडला काय बघते की कमी आले का चांगले दिसतं का नाही, एकमेकांना बघतो म्हणजे येडे वाकडे पोज आपले चालू असतात, आहे की नाही. लग्न म्हणजे एन्जॉयमेंट. हे बघा आमची सिंगल हड्डी जी आमची मॉडेल आहे कशी आली. आता ही माझी भाऊजाई काय माहिती काय झटकली, असं वाटतं काहीतरी कचरा साफ करून गेलेली आहे. मला इतकं हसू येत होतं ना, म्हणजे आपण मॉडेल नाही आहे पण हां प्रत्येकजण स्वतःसाठी मॉडेलच आहे. आपण मॉडेलिंग करतो आहे तिथे असं वाटतं आहे काहीतरी नाही का, वेगळंच वाटतं आहे का नाही. आणि सगळं जनतेनं आपल्या हिशोबाने मस्त मॉडेलिंग करते. आता ही तर बघा म्हणजे माझी फोटो असं वाटतं काय माहिती कोणाला पप्पा शप्प्यात द्यायचं चालू आहे. मुलगा समोर माझा थांबलेला आहे. तर त्या आता यांचं बघून तर असं वाटतं की हे जे आहे बेस्ट स्टुडंट आहेत, स्कूलचे कॉलेजचे टॉपर बाई आहे. म्हणजे प्रत्येक वागणूक असं वाटतं नाही काहीतरी वेगळं यांनी केलेलं आहे. आणि ह्या तर फक्त गोल 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 फिरून गेल्या. हे आता माझी भाऊजाई त्यांना भीती वाटते मी येऊ का नको, मला काय बोलतील, कारण समोर पब्लिक होती ना. आता त्यांना एक टिपिकल रोल दिला होता, कारण त्यांची कॉस्ट्यूम जशी होती ना एकदम साऊथ इंडियन टिपिकल ब्राईडसारखं. मग त्यांना एकदम सुसंस्कृत वेलकम करायला सांगितलं. ही माझी बहीण अगदी हुशार हा, सर्वांचं आधी बघून घेतलं बाईनं कसं करणार आहे आणि त्यानंतर स्वतः मस्त केला की माझं सर्वात चांगलं असायला पाहिजे. आता हे आमचे वेडे वाकडे काहीतरी पोस्ट चालू होते, काहीतरी शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता आम्हाला की काहीतरी वेगळं करणार आहे. काय करणार, रिहर्सलमध्येच ना अर्धा एक तास त्याच्यामध्येच गोंधळ होऊन जातं. कारण इतके जण, कोण असं करतो, कोण तसं करतो, कोण चेहराच दाखवत नाही, कोणाचे डोळेच बंद होतात. अरे बापरे. मग त्यांना 10 वेळा सांगून मग तो कुठेतरी व्हिडिओ तयार होतो आणि तोही इनकम्प्लीट होतो. आता तुम्हाला मी दाखवणार आहे की आम्ही लग्नामध्ये कोणते मेकअप किट यूज केलेलं आहे. बघा इथे प्रोडक्ट इतके अमेझिंग आहेत ना, म्हणजे एक 280 ते 300पर्यंत इतके ब्युटी प्रोडक्ट आहे. बघा तुम्हाला याच्यामध्ये ऑल टाईप्सचे ब्रश भेटून जातील, मेकअपचे जे पेन्सिल आहे, आपल्या लिपस्टिक आहे, मस्कारा आहे, फाउंडेशन आहे, कॉम्पॅक्ट आहे, ऑल ब्युटी प्रोडक्ट तुम्हाला फक्त 280 300च्या अंडर 300मध्येच आहे हे सगळ्या. आणि याच्यामध्ये साडी पण आहे, जे पण लग्नामध्ये आपण यूज करतो ना, जसं वेडिंग किंवा नॉर्मल साडी, जे मला परफेक्ट ॲक्च्युली आवडले, मला खूप लिटरली आवडले असे प्रोडक्ट मी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, जे आम्ही स्वतः यूज पण केलेलं आहे. आता ही साडी म्हणा, आता आम्ही तसं टॅग करणार आहे, तुम्ही एकदा बघून घ्या, खूप छान प्रोडक्ट आहे. आता यांनी रिहर्सल तर केलेलं नाही आहे पण एकदम शॉर्टमध्ये केलेलं आहे यांनी. आता यांना ना जावई बापू येणार आहे, तर त्यांच्या स्वागतमध्ये आजकाल सगळीकडे तेच आहे ना, डान्स करायचं. सगळ्यांना क्रेज झालेलं एकदम डान्स करायचं. सगळे स्वतःला हिरो हिरोईन समजून अपेक्षा वाढून गेलेल्या आहेत ना लोकांची, मनच भरत नाही लोकांचं असं आहे. तर फक्त नाचायचं, खायचं आणि लुटणारा फक्त एकच माणूस असतो जो लग्न करतो. दुसरं सगळ्यांची एन्जॉय असते, फक्त तोच माणूस रडत राहतो. तर आता ही माझी बहिणीची मुलगी, हिचं नाव आहे साक्षी. तिला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, म्हणजे डान्स पण येतं, मेकअप पण येतं, बाईला सगळं येतं, फक्त तिची बॉडी नाही आहे, मग बारीक आहे. आता यांचा डान्स चालू झाला आहे, चला डान्स एन्जॉय करूया. या लग्नामध्ये सर्वात जास्त जर एन्जॉय कोणी करतं ना, तर मुलाचे जे नवरदेव आहे त्याचे मित्र. मस्त आलिशान म्हणजे ना त्यांचं वेलकम केलं जातं, खायला प्यायला भेटतं, मस्त मित्राकडून पार्टी पण असते.
कारण की लग्न होतं आहे ना, म्हणजे सगळीकडे पाचो उंगलिया घी में रहते असं सगळीकडून फायदाच फायदा असतो. खूप मज्जा मारतात. आता आम्ही इथे सगळे बसले आणि मस्त तिथे नवरदेव आहे बिचारा शेवटचा जे क्षण आहे तो एन्जॉय करतो आहे, कारण नंतर तो शादी करके फस गया अच्छा खासा तकवारा तेच गाणं म्हणावं लागणार आहे. कारण जो व्यक्ती लग्न करतो त्याला माहिती आहे आयुष्याचं काय झंड होऊन जाते आहे का नाही. तर तो बिचारा जाऊ द्या, एन्जॉय करू द्या, शेवटचं क्षण आहे त्याच्या आयुष्यातला. मला हा छोटा मुलगा खूप आवडला, मस्त डान्स करतो एकदम, म्हणून मी थोडंसं जवळ केलेलं आहे. हे बघा आमच्या बहिणी इथे, यांचा डान्स पाहू एकदा. बापरे, आता लग्न तर झालेलं आहे, सॉरी आय मीन वेलकम तर झालेलं आहे. आता इथे ना दारापाशी थांबलं जातं, म्हणजे नवरदेवला घरामध्ये एंट्रीच भेटत नाही जोपर्यंत वसुली होत नाही. आता इथे होतो मस्तपैकी वाद, याच्यामध्ये घालायचं असतो वाद, कारण आपण मागतो 10,000, ते देतात आपल्याला 1,000, मग यामुळे थोडंसं वाद होतात. वाद थोडंसं चांगलंच वाढला गेला. ही बघा, ही माझी बहीण आणि बहिणीची मुलगी खूप परफेक्टली वाद करतात मस्तपैकी. आम्ही फक्त त्यांच्या मागे असतो, पण आपला बी फायदा होतो की आम्हालाही त्याच्यामध्ये कमिशन भेटत असतो. एक फॉर्मॅलिटी आहे, आम्ही काय असं हे केलं नाही, पण एक सांगतो असं हां, थोडंफार सगळे घरचे होते ना म्हणून, दुसरं काही नाही. आता इथे जे माझा भाऊ आणि वहिनी आहेत, तर त्यांना कपडे वगैरे केले जातात. आता माझी बहीण थकून गेली आहे भांडण करून, डान्स करून, आता ते सगळं जेवण करत आहे. म्हटलं इथे जेवण पण करून, कारण आता याच्यानंतर परत आपल्याला नाचायचं आहे. अजून कुठं व्हिडिओ संपला आहे बघा, बँडवाले अजून मस्त तयार आहे, ते म्हणतात जेवण करा, अजून परत नाचायचं आहे आपल्याला. आता नाचलेलं आहे ऑलरेडी. मग आता बघा, मुलीच्या आईवडिलांना कपडे केले, त्यानंतर आता जे जावई आहे आणि जी मुलगी आहे त्यांना पण बसवलेलं आहे. आणि जसं त्यांचे रिच्युअल्स असतात, फक्त भरून घ्यायचे कामं असतात मस्त. मग आमची नवरी बघा किती सुंदर गोड दिसते आहे ना, कर्नाटकची नवरी आहे ही ॲक्च्युली. खूप सुंदर दिसते, खूप सुंदर जोडी आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा. हां, तुम्ही तर कमेंट करतच नाही ना, कारण तुम्हाला आवडच नाही ना त्या गोष्टीची. ना कमेंट करायचं, ना चांगलं आहे म्हणायचं, ना सबस्क्राईब करायचं, काहीच नाही आहे ना. मूक जसं प्रेक्षक असतात ना, त्या पद्धतीचं काम चालू असतं. प्रत्येकाला आवडत नाही, पण हां, काही तुम्हाला आवडलं नाही आवडलं तर कमेंट करत चला, मला माझे कळेल की मी चांगलं करते का नाही. चला विषय सोडून द्या. आता आपण काय करणार आहे, आता त्यांना बाहेर जे आहे त्यांना कपडे वगैरे केलं, त्यानंतर आता त्यांना आपण वेलकम करणार आहे. आणि त्यानंतर आता परत जे नवीन रिच्युअल आहे, आता मस्त एवढी थंडी होती ना, डिसेंबरमध्ये होता हा लग्न, डिसेंबरची थंडी म्हणजे, आणि गावाकडची उहू. आणि तशा थंडीमध्ये बिचारे नवरा नवरीला आंघोळ घातली गेली. रात्रीचे 12:30-1 वाजले होते, अशा थंडीमध्ये आंघोळ घातली बिचारा. गरम पाणी नाही घातलं तरी पण थंडीच असणार आहे. किती क्यूट जोडी आहे ना, खूप छान जोडी आहे, किसी की नजर ना लागेल. आता आम्हाला झोप येते, तरी पण काय, आता लग्नाला आलेले काहीच नाही बोलू शकत ना, सगळे काम करत आहे आणि आपण झोपलं आहे म्हणजे लोक थुकतील ना आपल्यावर. तेच प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला झोप तर खूप येते, पण म्हणलं की आता काय, हे काम आहे, हे पण नाही आंघोळ घालतात. हे बघा, मी आणि माझी मामाची सून आहे ही. आता काय लागणार तुम्ही चेक करा आता. हां, तेवढं मला नाही माहिती, म्हणजे मोठे मामा आहे त्यांची सून आहे. तर आम्ही बसलेली आता त्यांच्या ठिकाणी. आता ते आले, म्हणजे तो रिकामा ठेवत नाही, असं काहीतरी नियम कुठे ना कुठे. तर आम्ही तिथे बसलो होतो, नंतर ते आले, त्या जोडी बसली. आता बघा बिचाऱ्यांना काहीतरी गाणे म्हणत असतात कर्नाटकमध्ये, असे बी तुम्हाला काही कळणार नाही, तो कर्नाटकमध्ये कन्नडमध्ये बोलतात. त्यानंतर त्यांना हे करून मग आता त्यांना आंघोळ घालणार आहेत. गरम गरम पाणी होतं, तरी पण इतकी थंडी वाजत होती. बघा तुम्हाला दिसते का माझी मम्मी मस्त, ते लहान लेकरू झोपत नाही का पाळण्यामधलं, लहान लेकराला पण बांधतो तसं सगळं बांधून घेतलेले. नंतर तर मी स्वेटर घालून आले होते, कारण खूप जास्तच थंडी वाजत होती मला पण. आणि आता सगळे ह्यांचं फोटो सेशन संपत नाही यार, मला तर झोप येते आहे. तो बिचारा, कोणाला तुम्हाला जर बदला घ्यायचा असेल आयुष्यभराचा तर त्याचं लग्न लावून टाका,
काही नाही हो, 4-5 दिवस ना संगीत आहे, मेहंदी आहे, हे बिचाऱ्यांची झोप होत नाही. अक्षरशः जेवायला वेळेवर भेटत नाही, झोप होत नाही, नुसतं मेकअप करा, दगदग इथे फिरा तिथे फिरा. अरे बापरे, इतका ताण आहे. लग्नाच्या आधी पण ताण, लग्न करून पण ताण, आणि नंतर जिंदगीभर पण ताण. ह्या लग्न शब्दापासूनच मला इतकं नफरत होऊन गेलेलं आहे ना, नकोच. मला अक्षरशः दया येते तर समोरच्या माणसावर लग्न करताना. अरे बापरे, काय कुठे होणार आहे. पण ये आहे ना, शादी का लड्डू खाए पछताए, ना खाए वो भी पछताए, तो खाके पछताओ फिर, असे भी रोते ही आहे ना. तर आता ही माझी बहीण आहे, आता हिच्या मुलीचं लग्न आहे बरं आता एप्रिलमध्ये. तर म्हणजे ही आता भावाची बहीण आहे, सॉरी भावाची मुलीचं लग्न आहे हे एप्रिलमध्ये. बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, म्हणजे सक्का ते सख्खे भाऊ बहिणी त्यांच्याच मुलीचं लग्न आहे. आता बघा एवढा थंडी आहे, बापरे, सगळे तिकडे कपडे बांधून गुंडाळून बसलेले कानाला हाताला, आणि इथे यांना आंघोळ घालताय. काय रिच्युअल आहे रे रे. बिचारी थरथर कापत होत्या, ते गरम पाणी होतं तरी पण कापत होत्या, कारण इतका वारा सुटला होता ना गावाकडे, बापरे. आणि हे लोकांना मस्त एन्जॉय करताय, यांना खूप मजा येते, त्या थंडीमध्ये थरथर कापताय ना, यांना खूप मजा येते. आता सगळे पटपट आंघोळ पण घालत नाही, यांना फोटोची पडलेली यांची. तो कॅमेरामॅन पण फालतूपणा करत, इथे पोज द्या तिथे पोज द्या. अरे 12:30-1 वाजलेत रात्रीचे. ते गाणं हे ते त्याच्यामध्ये नाचणं याच्यामध्ये टाईमपास झाला ना, 12:30-1 वाजले होते. मला असं एक्झॅक्ट लक्षात आहे का त्याच्यापेक्षा जास्तच वाजले होते. आता ते नवरदेवला उद्या लग्न आहे, कार्यक्रम असतात अजून, त्यांच्यासाठी त्यांना झोप व्हायला पाहिजे, फ्रेश व्हायला पाहिजे. बघा यांचे फोटो चालू आहे, फोटो सेशन चालू आहे यांचे. काय टाईम आहे आणि काय फोटो सेशन चालू आहे, काय बोलणार आहे आता अशा लोकांना. बिचारे त्यांचे चेहऱ्यावरचे 12 वाजून गेलेले आहेत, अक्षरशः कलर उडून गेले आहे बघा नवरा नवरी, तरी पण हसतंय. काय करणार आहे, आयुष्यभर ते फोटो दिसणार आहे ना त्यांना, मग हसतं. शेवटचं फोटो हसताना काढून घ्यावं म्हणून ते हसतं आहे बिचारे. आता हळद लावणार आहेत आणि त्यानंतर त्यांना मग हळद लावून तेल लावून आंघोळ घालतात. आता उद्या आम्ही ना खूप मजा करणार आहे. आम्हाला उद्या घरातून बाहेर हाकलून दिलेलं आहे ॲक्च्युली ही लग्न तर डिसेंबरमध्ये झालेलं आहे, पण ना ॲज युजल मी खूप जास्त बिझी असते आहे ना, त्यामुळे लेट आलेलं आहे व्हिडिओ. पण हां, मला असं वाटलं की आता लग्नाचं सीझन आहे तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू. तर हळदी लावल्यानंतर नवरी आणि नवरदेव यांना घरच्या बाहेर नाही घेऊन जात, त्यामुळे ना त्यांना सोडलेलं आहे आम्ही मस्त एकांतामध्ये. आणि बघा परत फोटो काढू लागले सगळे लेडीजं. आता परत तिला आंघोळ घातले, तिला कपडे चेंज करून आणायला लावले. हो रात्री 12:30 नाही 1च्या पलीकडे गेलेला टाईम आहे. तो कॅमेरामॅन बी बोलतोय की पटपट करा, मला झोप येते आहे. आणि या बायांचं काय सरतच नाही. आता बघा सगळे कपडे तिला देणार आहे, जे असतं आपले धान्य वगैरे ते देऊन तिला काय म्हणतात त्याला ओटीचं सामान तो देऊन आता सगळे फोटो काढले. तो कॅमेरामॅन बोलतो मी चाललो तर झोपायला, तुम्ही असू द्या म्हणून तो निघून जातो, त्याला पण जास्त झोप येते ना. आता यांचा चालू आहे. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर जाणार आहे. आम्हाला घरातून हाकलून दिलं जातं आणि यांना नवरा नवरीला मस्त एक रूम दिलं जातं की बाबा, कारण 1 दिवसाचं गॅप होतं लग्नामध्ये आहे ना, तर उद्याचा 1 दिवस सुट्टी असून परवा दिवशी लग्न आहे असं आहे. त्यामुळे उद्या 1 दिवस आम्ही जाणार आहे फिरायला, कारण आम्ही सगळे कझिन्स, भाऊ बहीण, मामा म्हणजे मामाचे मुले, बहिणीचे मुलं हे सगळे खूप दिवसानंतर भेटलेले आहे. तर आम्ही उद्या मस्त मजा करायला जाणार आहे. पण अक्षरशः घरातून असं बाहेर काढून फेकलं, आम्हाला जेवायलासुद्धा दिलं नाही. तुम्हाला माहिती आहे की आम्ही मंदिरातला प्रसाद खाऊन पोट भरलेलं आहे आम्ही अक्षरशः. इतका उन्हामध्ये, म्हणजे दिवसा ऊन होतं आणि रात्री थंडी होती. सीझन असंच चालू आहे ना. आता हे जे आहे ना, हे सगळं दोरं काढतात आणि त्यानंतर ना याचं 5 का 7 असे दोरे फिरवले जातात. त्यातले अर्धे 2-3 काढून मुलांच्या हातामध्ये बांधलं जातं आणि 2-3 मुलगा मुलगी म्हणजे नवरदेव आणि नवरी. आता आम्ही निघाले उद्यासाठी. हे उद्याचा व्हिडिओ आहे, खूप अमेझिंग धमाकेदार होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि बघा मग आम्हाला काय काय खायला भेटतं आणि कसं काढून टाकले बघा. आता इतके जण आम्ही म्हशी भरल्यासारखं एका छोट्याशा ऑटोमध्ये, गावाच्या ऑटो बी वेगळे असतात आहे ना, त्या ऑटोमध्ये भरलं जातं आम्हाला. हे माझे मोठे मामा मोठी मामी आहेत. हे बघा अशा ऑटोमध्ये जसे म्हशी भरले जातात ना, एकावर शेळी म्हशी तसे भरलेले आहेत बघा. इथे आम्ही नाही म्हणलं तर 31 जण आम्ही गेलो होतो, 30 का 35 जण गेलो होतो. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. अक्षरशः घरातून बाहेर काढून फेकून दिलं आम्हाला. आणि आम्ही आता बघा इथे येऊन प्रसाद खाऊन एवढंसं वाटीभर आमचं पोट भरतोय. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार, आम्ही कुठं गेलो होतो, कसं गेलो होतो, सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब.